नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आमच्या सिटी न्यूजच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत विनोद काशीनाथ इंगोले, प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार आहेत. विदर्भ मी या प्रभागामधून त्यांची ती उमेदवारी आहे. विनोद काशीनाथ इंगोले हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेण्याचं नाकारले. आमचा आपल्याला माहिती आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेतो आहे. या मुलाखती घेत असताना आमचा पहिला प्रश्न प्रत्येक उमेदवाराला हाच आहे की आपली उमेदवारी का. स्वागत तुमचं विनोद भाऊ सिटी न्यूज चॅनलमध्ये. उमेदवारी आपल्याला का दाखल करावीशी वाटली, का उभं राहावं असं वाटलं या लोकशाही प्रधान निवडणुकीमध्ये? सर्वप्रथम सर्व मतदारांना नमस्कार तसेच जय हिंद. मला माझ्या प्रभागामध्ये बरेचसे समस्या मतदारांनी सांगितले, फिरलो, समस्या ऐकल्या आणि जे कामं आहेत ते कामं आपल्याकडे होऊ शकतात म्हणून त्यांनी हे प्रशंसा केली माझी की तू उभा राहा. सर्वांनी सांगितलं की तू लायकीचा आहे आणि कॅन्डिडेट तुझा प्रभागामध्ये निघू शकतो. सगळ्या मतदारांनी मला प्रतिसाद दिला म्हणून मी ह्या प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडून येऊ शकतो इथपर्यंत ठीक आहे. नगरपालिका आहे, खूप मोठं आपलं शहर आहे, विशेषतः प्रभागही आपला मोठा आहे. फिरत असताना तुम्हाला मतदारांकडून काय असं प्रकर्षानं अडचणी आल्या, विशेषतः कोणी म्हटलं तुम्हाला विकास हा मुद्दा? सर्वप्रथम कसं आहे, प्रत्येक मतदारांना असं वाटते की आपल्या प्रभागामध्ये कामं झाले पाहिजे. अडचणी आहे, नाल्या, रोड, हे जनावरांचा त्रास, हे बऱ्याचदा त्यांना त्रास होतो. त्याला ते जे मागील जे अडचणी त्यांनी मला सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये हे आले नाही, आम्हाला निघून दिलं, असं झालं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांनी आम्हाला सांगितल्या समस्या, पण त्या आजपर्यंतही दूर झाल्या नाही. आणि मला असे वाटते की आपण हे काम करून दाखवू शकतो. सगळ्यांना असं वाटते की आपण हे काम करू शकतो, काही कठीण नाही आहे. नगरपरिषदेमध्ये जर आपण जाऊन आपल्या यांच्या समस्या मांडल्या तर ते आपण करू शकतो. हे आमची क्षमता आहे आणि आम्ही करू शकतो. हे रस्ते, नाल्या वगैरे वगैरे इथपर्यंत ठीक आहे. शहरामध्ये आणखी खूप नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपण जाल तर आणखी काही अडचणी आपल्याला समोर येतील. त्या आपण कोणत्या पद्धतीने आपण फेस करणार आणि कशा त्याला सामोरे जाणार? आता अडचणी तर प्रत्येकाला येतात, मला येणार त्या प्रत्येकाला येणार आहे. पण आता कसं आहे, आपल्या क्षमता हे महत्वाची गोष्ट आहे. आपल्यात कॅपॅसिटी आहे का त्या समस्यांना सामना करण्याची, हे आपल्याला आहे का हे आधी सांगावं लागतं, दाखवावं लागतं. आता ते समस्या म्हटल्यानंतर प्रत्येकांना येणारच आहे. तर बरेचदा मी प्रभागाने फिरलो तर अशा गोष्टी चालतात की मतदार काही बोलतात. खूप वेळा असं आम्हाला जाणवलंय की प्रत्येक, तुम्ही आतापर्यंत नगरपालिका या शहरात राहिलाय, शहराचा प्रत्येक माणूस हा भ्रष्टाचारावर बोलतोय. भ्रष्टाचार, नगरपालिकेत खूप भ्रष्टाचार आहे, इकडे भ्रष्टाचार आहे, वार्डात आमची कामं होत नाहीये. महत्वाचा मुद्दा जो भ्रष्टाचाराचा आहे असं मतदारांमध्ये फिरताना असं जाणवलं कधी? आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा जर समोर आला तर त्यासाठी आपण आपली काय उपाययोजना आहे, कसं करायचं? भ्रष्टाचार हा निर्मूलन करण्याचा आपला प्रयत्न राहील. आणि कसं नष्ट तर प्रत्येक जण करायचा प्रयत्न करतात, मीच नाही सगळेच करतात. पण असं आहे ते हळूहळू नष्ट होईल भ्रष्टाचार. एका दमाला तर होणार नाही. आता प्रत्येकाला वाटते की आपण भ्रष्टाचार कमी करावा. विशेष कुठले काम आपण करणार? विशेष आता मी प्रभागामध्ये फिरू ना तर समजा रेल्वे स्टेशन प्रभाग आहे, तिथं आता मी माझं परित्राण पाठ बसला. छोट्याशा खोलीमध्ये परित्राण पाठ बसवलं तुमच्या बौद्ध समाजाच्या ज्या लोकांनी आहे ना, तर ते इतकीशी खोली, त्यामध्ये 8 लोकही बसू शकत नाही. मला असं वाटलं की ते एक समाज मंदिर असावं, तिथं परित्राण पाठ बसवावं. तसंच आपला आठवडी बाजार आहे, शिवाजीनगर आहे, त्या भागामध्ये आमच्या सामाजिक समाज मंदिर निर्माण करायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आमच्या सामाजिक क्षेत्रात आहेत आणि इतरही समाजाच्या मंदिराचे जे कंपाऊंड आहे त्या गोष्टी आम्हाला, आणि बाकीच्या गोष्टी तर आहेतच, सामाजिक कार्यामध्ये करावं लागतं. काही उमेदवार आहेत असे किंवा पक्षाच्या चिन्हावर उभं राहण्यासाठी त्यांची खूप तळमळ होती आणि त्यांना तशी ती तळमळ त्यांची ती यशस्वी सुद्धा झाली, पक्षाचे चिन्ह त्यांना मिळाले. बरोबर आहे. तुम्ही असे कुठे प्रयत्न केले होते, कुठल्या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती? पक्षाचं तर प्रत्येक जण फेवरेट राहते, पक्षाचा एक आधार राहते. अपक्षामध्ये कसं आहे, प्रत्येक कार्यकर्ता हा समोर येऊन कार्य करतो. अपक्ष म्हणून निवडणूक लढताना काय वाटतंय? मोकळं वाटते. प्रत्येक व्यक्ती मोकळ्या मनानं काम करते की मी तुझ्या मागं आहे. पक्षाला कसं बांधिलकी करायचं प्रत्येक कार्यकर्त्यांना की मी नाही, माझा तो पक्ष आहे, मी मोकळा नाही घेऊ शकतो, तुझ्यासोबत येऊ शकतो, तू अपक्ष आहे, तुझ्यासोबत आम्ही कधी येऊ शकतो.
उमेदवार सुद्धा म्हणजे तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या एकूणच संपूर्ण याच्यात आपल्या संपूर्ण उमेदवारांच्या रणधुमाळीमध्ये वाटतंय आपल्याला आपण विजयी आहात? कसं आहे, प्रत्येक याच्यात फिरल्यानंतर आपापली चर्चा प्रत्येक जण करते. मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू शकतो की माझं जे बेसिक वोटिंग आहे ते मला माहीत आहे किती भेटणार आहे ते, आणि त्याच आत्मविश्वासाने मी स्टँड आहोत. सामाजिक उपक्रमात तुमचा सहभाग आढळून राहिलेला आहे. सामाजिक कार्य मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे, आताही चालूच आहे तसे, आणि निवडून आल्यानंतर प्रश्नच नाही आहे, करणंच आहे आपल्याला. मित्रांनो, हे होते विनोद काशीनाथ इंगोले. सामाजिक कार्याची जाण ठेवून ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नव्हे तर शहर विकासाचं सुद्धा विजन त्यांच्या समोर आहे. प्रभागातील विविध कामाचं विजन, रखडलेल्या विविध कामाचं विजन मी घेऊन रिंगणात आहे असं त्यांचं मत आहे. पुन्हा ते 27 नोव्हेंबर वारंवार आम्ही ही तारीख आपल्या डोक्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखी स्ट्राईक करतो आहे. 27 नोव्हेंबरला आपल्याला मतदान करायचं आहे. त्या मतदानाच्या दिवशी आपल्याला 7:30 वाजतापासून रांगा लावायची आहे, मतदान यंत्रावर जायचं आहे. पुन्हा बटन कोणत्या उमेदवाराच्या चिन्हासमोर दाबायची हे आपल्याला ठरवायचं आहे. धन्यवाद.